तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स. ठीक आहे, पार्ट 2 आपला सुरू झालेला आहे. दिवाळीच्या आधी आपला पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, सेकंड आता बघायचं आपल्याला, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 26. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं येते की अ डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन आर गिवन इन अ 2 rows. ठीक आहे, हे जे 2 rows दिले आपल्याला, याच्यात डिफरंट मॅथमॅटिकल इक्वेशन्स दिलेले आहे. ठीक आहे, जसं की डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन. हे काय झालं तर आपलं ऑपरेशन परफॉर्म केलं आहे असं म्हणणं आपलं. ठीक आहे, फाइंड आउट द नंबर वी गेट ईच ऑपरेशन टू टेक अ इक्वेशन्स. हे जे आपल्याला ॲन्सर आलेले नाही इथे हे ऑपरेशन परफॉर्म करून, ते कोणकोणते सेम आपल्याला इथे लिहिले तरी चालतं. ठीक आहे, जसं की बघा, फर्स्ट आपला 16 डिवायडेड बाय आपला 2, आपला आन्सर किती येणार तर 8 आलं. बरोबर आहे. तसंच याच्यासारखंच कोणता आपला आन्सर येणार तर 10 - 2, त्याचंसुद्धा आन्सर किती येणार तर आपला 8च आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला म्हणू शकतो की हे सेम आहेत आपल्या. त्याच्यानंतर सेकंड आपला 5 मल्टिप्लाइड बाय 2, आपला आन्सर किती आहे 10 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 37 - 27, याचंसुद्धा आपला आन्सर किती आहे तर 10च आहे. म्हणजे ऑपरेशन जरी आपण वेगवेगळे परफॉर्म केले, जसं की ते डिव्हिजन परफॉर्म केलं, म्हणजे 16 डिवायडेड बाय 2 केलं तरी आपला आन्सर किती आलं 8 आलं. तसंच 8 मायनस इथे सेकंड केलं आपण, काय केलं आहे तर इथे ऑपरेशनमध्ये काय परफॉर्म केलं होतं तर सबस्ट्रॅक्शन परफॉर्म केलं होतं, जसं की 10 - 2, तरी आपला आन्सर किती आलं 8च आलं. म्हणजे डिफरंट काय तर आपण इथे सिम्बॉल यूज केलं आहे, बट ॲन्सर आपलं काय तर आपलं सेम आलेलं आहे. तेच आपण काय लिहिलं आहे इथे सोबत लिहायचं आहे. ठीक आहे, नंतर आहे आपला 9 + 4, किती आलं आपला आन्सर तर इथे येईल आपला 13. तसंच 6 + 7, यातसुद्धा आपला आन्सर किती आलं तर 13 येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 72 डिवायडेड बाय केला आपण इथे 3, तर आपला आन्सर किती आलं 24 आलं. राईट. 8 × 3 किती येणार तर आपला 24 येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 + 5 किती आलं तर आपला आन्सर आला 9. तसंच 19 - 10, तरी आपला आन्सर किती आलं तर 9च आलेलं आहे. ठीक आहे, हेच आपल्याला इथे परफॉर्म करायचे होते. तर अजून बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 10. ठीक आहे, त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 27 बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला, रीराईट द फॉलोइंग युझिंग अ लेटर. ठीक आहे, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड अ 3. बघा, स्पेसिफिक वर्ड लक्षात ठेवायचं आपल्याला. इथे काय म्हटलं आहे, द नंतर आपल्याला सम हा शब्द आलेला आहे. सम किंवा ॲड. ठीक आहे, अजून हे ॲडिशनसाठी वापरले जातात 1-2 शब्द, त्याची लिस्ट तुम्हाला देईल मी. ठीक आहे, तर समचा अर्थ काय होतं की हे ॲडिशनसाठी विचारलं आपल्याला. ठीक आहे, काय म्हटलं आहे, द सम ऑफ द सर्टन नंबर. ठीक आहे, ॲड अ 3. आता सर्टन नंबर म्हणजे आपल्याला कोणताही एक नंबर घ्यायचा आहे, तर आपण इथे काय घेतलं आहे, नंबर न घेता एक व्हेरिएबल घेतलेला आहे. तर इथे आपण काय घेतलं आहे तर समजा x + 3 म्हटलेलं आहे. द सम ऑफ अ सर्टन नंबर म्हणून आपण काय घेतलं x + 3. ठीक आहे, हे आपलं इथे यूज करायचं. म्हणजे लेट द नंबर बी काय घेतला आपण तर x घेतला. x घ्या, y घ्या, काही पण घेऊ शकतो आपण, स्मॉल लेटर ABCचे. ठीक आहे, मग आता इथे आपण काय लिहिलं तर x + 3 रिप्रेझेंट द सम ऑफ द सर्टन नंबर x अँड 3. आता मला सांगा, इथे जर समजा आपल्याला इक्वेशन जर तयार करायचं असेल, ठीक आहे, समजा आपण एक इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे, या वर्ड फॉर्ममधून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3 म्हटलं. ठीक आहे, एक इक्वेशन आहे म्हटलं, त्यातला एक नंबर काय झाला तर आपला 3 झाला. दुसरा नंबर आपल्याला माहिती नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, तर मग आपण बेसिकली काय लिहित असतो तर x + आपण असं लिहिलं 3, हे लिहिलं तरी चालते किंवा हे लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलं आहे, द डिफरन्स इज ऑब्टेन बाय अ सबस्ट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. सेम वर्ड प्रॉब्लेम आहे, आपलं इक्वेशन तयार करायचं. तर आपण काय घेतलं याच्यासुद्धा x - 11, कारण की आपलं सबस्ट्रॅक्शन करायला सांगितले, म्हणून आपण इथं आपल्याला नंबर माहिती नाही आहे म्हणून त्याला अजून केलं x, सबस्ट्रॅक्शन म्हटलं म्हणून केलं मायनस आणि 11 ॲज इट इज. म्हणजे काय येणार तर आपला आन्सर x - 11 रिप्रेझेंट द नंबर ऑब्टेन बाय अ सबस्ट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर इज अ x. ओके, थर्डमध्ये काय म्हटलं आपल्याला बघा, द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर.
काय सांगितलं, प्रोडक्टचा अर्थ काय होतं तर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 15x किंवा 15 मल्टिप्लाइड बाय असं लिहिलं तरी चालते. ठीक आहे, म्हणजे 15 मल्टिप्लाय रिप्रेझेंट द प्रोडक्ट ऑफ द 15 अँड द अनदर नंबर इज x, म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय असं लिहितात किंवा 15x असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं आपल्याला तर 4 टाइम a नंबर इज 24. 4 टाइम a म्हणजे काय तर सिम्पली मल्टिप्लिकेशन याचं. ठीक आहे, म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय आपण x y z किती बघू म्हणून मी y इकडे घेतलं आहे इक्वल टू 20 असं ते इक्वेशन बनणार आहे आपलं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 4चं. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हटलं आपलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन द बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर अँड सॉल्व देम. आता आपल्याला काय करायचं तर हे जे इक्वेशन दिलं आहे फर्स्ट ऑल आपल्याला, ठीक आहे, याला आपल्याला सॉल्व सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, चला आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता फर्स्ट जे नंबर दिले आपल्याला कोणतं दिलं आहे तर x+9 इक्वल टू दिलं आपल्याला 11. ठीक आहे, आता इथे ॲडिशन आहे म्हणून आपण याला करून टाकू सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता जर मी याला सबस्ट्रॅक्टिंग केलं आहे दोन्ही साईडने, ठीक आहे, सबस्ट्रॅक्टिंग बोथ साईड करूया. ठीक आहे, कशाने तर 9ने. हा जो 9 आहे आपला, या 9ला दोन्ही साईडने आपण काय तर सबस्ट्रॅक्ट करणार, म्हणजे आपलं इक्वेशन करणार तर x+9 - 9 इक्वल टू हे झाली आपली LHS साईड म्हणजे लेफ्ट हँड साईड झाली. ठीक आहे, आणि ही झाली आपली राईट हँड साईड म्हणजे RHS. ठीक आहे, लेफ्ट आणि राईट हँड साईड असं म्हणतो आपण त्याला. आता ही झाली आपली लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडने सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे, कारण की आपण म्हटलं की बोथ साईडने आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणून आपण 11 - 9 सुद्धा इथेच करणार आहे. ठीक आहे, मग आता x प्लस आहे आपला 9 - 9 प्लस मायनस ऑलरेडी मायनस होते. ठीक आहे, म्हणजे आपला इक्वेशन काय होणार तर x + 0 बरोबर इक्वल टू 11मधून 9 गेला, आन्सर किती आपलं 2, म्हणजे x व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे आली 2 आलेली आहे. आणि ऑपरेशन कोणतं परफॉर्म केलं आपण इथे तर सबस्ट्रॅक्शन हे परफॉर्म केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार तर ऑपरेशन इज सबस्ट्रॅक्शन हे आपण इथे परफॉर्म केलं असं आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, सेकंडमध्ये काय म्हटलं आपल्याला की x - 4 इक्वल टू 9 हे झालं आपलं इक्वेशन. ठीक आहे, याला सुद्धा आपण सॉल्व करून बघूया. x - 4 इक्वल टू घेतलं आपण 9. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, फर्स्टमध्ये आपल्याला काय दिलं होतं तर ॲडिशन दिलं होतं, तर आपण इथे परफॉर्म काय केलं सबस्ट्रॅक्शन. आता इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन दिलं आहे तर आपण परफॉर्म काय करणार तर इथे ॲडिशनचं परफॉर्म करणार. ठीक आहे, म्हणजे आपलं इथे काय घेणार तर ॲडिंग 4 टू बोथ साईड. ठीक आहे, म्हणजे दोन्ही साईड म्हणजे LHS आणि RHSची साईड आपली. ठीक आहे, या दोन्ही साईडने आपल्याला काय तर 4 हा ॲड करायचा. फर्स्ट आपलं इक्वेशन काय दिलं तर लेफ्ट हँड साईडने, तर हे झालं आपलं x - 4. आता आपण इथे ॲडिशन करता म्हणून आपण लिहिलं ते +4 इक्वल टू इथे आपलं 9 प्लस इथे सुद्धा आपण काय करणार तर 4 करणार. ठीक आहे, आता प्लस मायनस काय होतं आपला 0 येणार, म्हणजे x प्लस काय आन्सर आला आपलं तर 0 आलं. 9 + 4 इथे किती येणार तर आपला आन्सर येणार 13, म्हणजे x व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे ही आलेली आहे 13. आणि ऑपरेशन काय परफॉर्म केलं तर आपण इथे ॲडिशन हे ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे, हे आपलं झालं आन्सर सेकंड याचं. इक्वेशन बघूया काय म्हटलं आपल्याला 8x मायनस केलेलं आपण इथे 24. बघा इथे एक कोएफिशियंट आहे, एक व्हेरिएबल आहे, याचा अर्थ काय तर 8 मल्टिप्लाइड बाय असं म्हटलं तरी चालतं आपलं. ठीक आहे, 8 मल्टिप्लाइड बाय -24 असं म्हटलं तरी चालतं आपलं. ठीक आहे, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 8 मल्टिप्लाइड बाय x इक्वल टू 24 हे झालं आपलं इक्वेशन तयार. कारण की ज्या वेळेला कोएफिशियंटसोबत व्हेरिएबल येतो त्याचा अर्थ तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये राहतो. मग आता हे जर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असेल तर आपण याला काय करणार तर याला डिव्हिजन परफॉर्म करणार आहे. कारण की आपण आधीच बघितलं आहे फर्स्टमध्ये आपलं ॲडिशन होतं म्हणून आपण ऑपरेशन काय परफॉर्म केलं सबस्ट्रॅक्शनचं, नंतरच्या यात आपलं सबस्ट्रॅक्शन होतं तर आपण काय केलं त्याचं ॲडिशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण उलट करणार आहे सगळं. म्हणजे आता याच्यात मल्टिप्लिकेशन आहे तर आपण इथे काय करणार तर डिवाईड करणार, म्हणजे डिवाईड करणार आपण बोथ साईड बाय नंबर कोणता होईल तर आपला 8ने. ठीक आहे, मग आता आपलं इक्वेशन कसं तयार झालं तर बघूया.
8 मल्टिप्लाय बाय एक्स ऑलरेडी आला आहे, डिवायडेड बाय करायचा 8ने. ठीक आहे, इक्वल टू किती आहे तर आपला राईट हँड साईडने आहे 24 डिवायडेड बाय करणार आपण 8ने. ठीक आहे, मग आता 8 1 जार 8 आपला आला, बरोबर आहे. इथे 8च्या टर्ममध्ये 24 येतो, 8 3 जार 24, बरोबर आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू किती येईल तर इथे 1 मल्टिप्लाइड बाय एक्स, बरोबर आहे, इक्वल टू 3, बरोबर. हे झालं आपलं इक्वेशन. तर आता व्हॅल्यू काय राहिली आपली तर 1x असं लिहिलं तर चालते, इक्वल टू इथे काय राहील तर आपली 3 ही व्हॅल्यू आली. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली तर ही 3 आली आहे. आणि ऑपरेशन का परफॉर्म केलं तर आपण इथे ऑपरेशन झालं आपलं डिव्हिजनचं परफॉर्म, बरोबर आहे. डिवाइड बोथ साईड बाय 8 केलेलं आहे आपण इथे. काय दिलं आपल्याला तर x/6 इक्वल टू दिलं आहे इक्वेशनमध्ये 3. मग आता इथे जर आपलं काय तर हे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, तर आपण याच्या उलट काय करतो तर आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे सिम्पली. म्हणजे तर इथे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आपण काय करणार तर मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल इथे तर मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय करणार आपण याला 6ने. ठीक आहे, म्हणजे आपलं इक्वेशन तयार होणार आहे x/6 इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे, म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार होणार तर x/6 मल्टिप्लाइड बाय इथे होईल आपला 6 मल्टिप्लाइड बाय अपॉन 1मध्ये. इथे आपला 3 आहे तर 3 मल्टिप्लाय सुद्धा होणार 6ने. ठीक आहे, म्हणजे आपलं इक्वेशन कसं झालं तर हे मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर, ठीक आहे, म्हणजे आपण x मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 6 3 येतो आपला 18. ठीक आहे, याला जर आपण सॉल्व करत झालं तर बघा 6 1 6 येते, बरोबर आहे. म्हणजे आपला एक्स व्हॅल्यू किती येईल तर इथे 1 राहणार, इक्वल टू 18 ॲज इट इज. म्हणजे इथे आपला ऑपरेशन का परफॉर्म केला तर आपण इथे ते केलेलं आहे इथे मल्टिप्लिकेशन